नमस्कार. मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी राज असरोडकर. आपल्या सोबत आज आहेत सामाजिक कार्यकर्त्या कविता म्हेत्रे. कविता म्हेत्रे या सामाजिक कार्यकर्त्या तर आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा वावर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या साहित्यिक सुद्धा आहेत. आणि त्याच्याही पेक्षा अजून एक महत्वाची माहिती जर द्यायची तर सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावर आधारित एक पात्री प्रयोग त्या करत असतात आणि त्याच्यातून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची शिकवण त्या प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत असतात. कविता मैत्री, तुमचं या चर्चेमध्ये, मीडिया वाराच्या चर्चेमध्ये खूप खूप स्वागत. नमस्ते. थँक्यू. आभारी आहे. आज आपण जे बोलणार आहोत, एकतर तुम्ही सावित्रीबाईंचा एक पात्री प्रयोग तर करतात, सामाजिक क्षेत्रात आहात, सोशल मीडियामध्ये तुम्ही व्यक्त होत असता, तुमचे विचार मांडत असता. आजच्या तारखेला सगळ्यात जो आता ऐरणीवर आलेला जो मुद्दा आहे तो आहे महिला सुरक्षेचा. आणि महिला सुरक्षेचा म्हणण्यापेक्षा सुद्धा लहान मुलांची जी, बालकांची जी सुरक्षा आहे ती सध्या ऐरणीवरती हा सगळा विषय आलेला आहे. पाठोपाठ घटना बाहेर येत आहेत. नसरापूरची घटना तुम्हाला चांगली माहिती आहे, परंतु त्यानंतर पुण्याच्या पर्वती भागातून एक घटना बाहेर आलेली आहे, ज्याच्यामध्ये आजोबानेच नातीवरती अत्याचार केलेले आहेत. म्हणजे आपण जे समाजामध्ये जे गुन्हे घडतात, ज्याला आपण गुन्हेगारी म्हणतो, ते आपण समजून घेऊ शकतो. परंतु जर कुटुंबामध्येच नात्यातल्या व्यक्तीने, 60-70 वयाचा व्यक्ती जो आजोबा आहे, ज्या आजोबाच्या कुशीमध्ये नात फार विश्वासाने त्याच्या कुशीमध्ये विसावू शकते, तर तिथे सुद्धा असे जर प्रकार घडत असतील तर ह्या संकटाशी कसं निपटायचं, हा याचा मोठा विषय आपल्या सगळ्यांसमोर येऊन ठेवलेला आहे. माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की ह्याच्याकडे, ह्या विषयांकडे, महिलांवरती जे अत्याचार होत आहेत किंवा लहान मुलांच्या बाबतीमध्ये जे लैंगिक शोषणाचे प्रकार घडत आहेत, याच्याकडे गुन्हेगारी म्हणून बघायचं की ही जी पुरुषी मानसिकता आहे त्याचं संकट ह्या लहान मुलांवरती येऊन ठेवलेलं आहे, कसं बघता या विषयाकडे? मी सर्वप्रथम तुमचं चॅनल मीडिया भारत याचं मी आभार मानते की अत्यंत महत्वाचा विषय तुम्ही इथं चर्चेला घेतलाय. की आज महाराष्ट्रातली आपण परिस्थिती बघितली तर स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचा हाल एक दिवसेंदिवस वाढत आहे. आता ह्या छोट्या मुलींवर अत्याचार म्हणजे आपण नसरापूरची घटना बघितली. 3 वर्षाची ती मुलगी आहे आणि तिला घेऊन तो एक नराधम बलात्कार करतोय आणि ती संपते न संपते तोपर्यंत लगेच आज पर्वतीमध्ये घरातलेच ते आजोबा त्या 9 वर्षाच्या मुलीवर बरोबर हे असं इतकं नीच कृत्य करतायत. आता हा प्रश्न आहे की हे जे घडतंय त्याच्यामध्ये काय होतंय, म्हणजे आपण फक्त प्रतिक्रियावादी आहोत का सगळे, की फक्त एखादी घटना घडते मग त्या नराधमाला कुठंतरी आपण त्या फास्ट ट्रॅक मध्ये घ्या किंवा मग आंदोलन करतो आणि मग तो विषय संपतो, म्हणजे नसरापूरचा विषय संपतोय आणि मग चला जैसे ते होतं आपण सगळे आपल्या कामाला लागतो आणि मग पुन्हा आता हे पर्वतीचं घडतंय. महाराष्ट्रामध्ये आज इतक्या घटना घडतायत, म्हणजे पालघरमध्ये एक तो ज्योतिष बाबा, एक मुलगीची ती बहीण आजारी आहे म्हणून औषध देतो म्हणतो, तो 55 वगैरे 60 वर्षाचा आहे तो भंदू बाबा, औषध देतो म्हणून ती मुलगी तिकडे गेलीये, ती बहीण आजारी आहे तर तिच्यावर बलात्कार करतो. वसईमध्ये तशीच घटना घडलेली आहे, तिथं एक प्रियकर एका प्रियसीला ठेचून मारतोय. मला वाटतं विदर्भामध्ये अशी एक घटना घडलेली आहे. मला हे का सांगायचंय की किती असुरक्षित महिला आहेत, म्हणजे महिला, मुली छोट्या आहेत त्या असुरक्षित आहेत, महिला ज्या मोठ्या आहेत त्याही असुरक्षित आहेत. विदर्भामध्ये एका पुलाच्या तिथं अर्धी भाकरी हवी होती तिला पोटाला, तर त्या नराधमांनी तिच्यावर बलात्कार केले. 1 वेळाने 2 वेळाने अक्षरशः 7-8 वेळा तिचं गर्भाशय पाठवून गेलं. म्हणजे आमचा समाज कुठे चाललाय? एक यत्र नार्यस्तु पूजन्ते तत्र रमन्ते देवता अशी टिमकी वाजवतात आमच्या धर्मात, आमच्या समाज व्यवस्थेत बाईची पूजा केली जाते. प्रश्न हा आहे की आम्ही आमच्या महिलांकडं कसे बघणार आहोत. पश्चिम बंगालचा काल हे झालं, निवडणुकीचा निकाल लागला आणि ममता बॅनर्जीची हार झाली. ठीक आहे, काही निवडणुकीत काही होत असेल, पण एक ट्विटर हँडलवरचे एक ट्विट व्हायरल झाले, ते इतकं भयानक आहे. तेव्हा आपल्याला समाजातली, म्हणजे समाज कुठल्या दिशेनं चाललाय, इथली पुरुषी मानसिकता काय आहे, ते इतकं भयानक ट्विट आहे ते की ते ममता बॅनर्जी अशा पडलेले त्यांची योनी दाखवली आहे आणि घुसखोर ते योनीतनं शिरतायत असं दाखवलंय.
ते काय नासलेला समाज आहे, पण नासलेली मुद्दा मानसिकता आहे मुद्दा समाजात. मुद्दा इथे काय आहे की जसं ट्रोलर्स असतात, म्हणजे काही लोक काय करतात की साधारणपणे आपण थेट जर नाव घेतलं तर RSS बीजेपीची ही स्ट्रॅटेजी राहिलेली आहे की ते दुसऱ्या लोकांच्या मार्फत या सगळ्या गोष्टी घडवून आणतात आणि त्यांना तुम्ही जर जाब विचारतात तर ते सांगतात की अशी वेगवेगळ्या प्रवृत्ती असतात, ते काय आम्ही करत नाही वगैरे सगळं करतात. पण सोशल मीडियामध्ये एक दिसतं की ज्यांना आपण सुसंस्कृत असं म्हणतो किंवा त्यांना धरगृहीत की ही मंडळी सुसंस्कृत असतील, अशी मंडळी सुद्धा अशा प्रकारच्या ट्विटचं समर्थन करताना दिसतात आणि ते असं म्हणतात की त्यांच्या लोकांनी सत्तेमध्ये हेच केलेलं आहे, महिलांवरती अत्याचार केलेला आहे. तर असं जर असेल तर अशा ट्विटचं समर्थन होऊ शकतं का? अशा ट्विटचं आणि अशा मानसिकतेचं अजिबात समर्थन होऊ शकत नाही. नसरापूरची घटना घडल्यानंतर मी जे सोशल मीडियावर जे काही व्यक्त झाले, त्याच्या खालच्या जर हम्म, कमेंट वाचल्या ना, तर इतक्या भयानक होत्या. त्यातली एक कमेंट हम्म, सांगते तुम्हाला. तो असं म्हणतोय, की ह्या तर घटना अशाच चालू राहतात, आधी होत्या आणि हम्म, पुढेही होणार होतात. म्हणजे इतके हम्म, निर्लज्ज आहात तुम्ही, की नसरापूरला एका 3 वर्षाच्या मुलीच्यावर बलात्कार होतोय आणि अशा घटना घडत राहतात. म्हणजे तुम्ही इतके नासलेल्या मेंदूचे, नासलेल्या काळजाचे कसे आहात? तर मला कुठंतरी हम्म, असं वाटतं, की याच्या पाठीमागं पुरुषसत्ताक व्यवस्था, पुरुषी हम्म, मानसिकता राहिलेली आहे. हा देश, या हम्म, देशातली जर काही जडणघडण आम्ही बघत गेलो, इथल्या सगळ्याच धर्मव्यवस्था, इथल्या सगळ्या धर्मव्यवस्था, हा धर्म आणि तो धर्म मला म्हणायचं नाहीये. प्रत्येक हम्म, धर्म बाईला पायदळी तुडवताना आपल्याला दिसतो. सर्वात हम्म, शूद्र, अतिशूद्र बाई. म्हणजे ह्याच हम्म, धर्मातली बाई नाही हं. सगळा धर्म. हम्म, कारण की तो धर्म कुणी लिहिला असेल ना, तो पुरुषांनी लिहिलेले आहेत. ते बाईंनी लिहिलेले हम्म, नाहीयेत. त्यामुळे ते बाईच्या फायद्याचे नव्हे, बाईला माणूस म्हणून माणूस म्हणून बघण्यासाठी पण ते धर्म नाहीयेत. त्यामुळे कुठल्याही हम्म, धर्माचं मला समर्थन करायचं नाहीये. प्रत्येक धर्म बाईला कमी लेखतो. मग धर्माची शिकवण जर बाईला कमी लेखायची असेल आणि मग कुठलाही पुरुष त्या त्या धर्माचं हम्म. जर पालन करत असेल, तर तो बाईकडं काय म्हणून बघेल? तो बाईकडं एक वापरण्याची वस्तू म्हणून बघेल. बाईवर अत्याचार करायचा असतो म्हणूनच बघेल. बाईला असंच वागवायचं असतं म्हणूनच तो बघेल. आणि म्हणून मग कुठलंही क्षेत्र असू दे, अगदी राजकारण असू दे किंवा तुमचं समाजकारण असू दे, अर्थकारण, सगळ्या कोणत्याही क्षेत्रात बाईला माणूस म्हणून प्रतिष्ठा दिली जात नाहीये. ही जी सगळी मंडळी सोशल मीडियामध्ये संताप व्यक्त करत असतात, छत्रपती शासन व्हायला पाहिजे, आरोपीचा चौरंग करायला पाहिजे, त्यांना फासावर भर चौकामध्ये फासावर लटकवलं पाहिजे, गोळ्या घातल्या पाहिजेत, अशा संतापजनक प्रतिक्रिया येत असतात. परंतु आपल्याला असंही सोशल मीडियावरती आपलं सगळ्यांचं निरीक्षण आहे की हे सिलेक्टिव्ह आहे. समाजामध्ये अनेक घटना घडतात. आता डोंबिवलीमध्ये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हरेश भावे नावाच्या एका पूजा अर्चा करणाऱ्या युवकाने एका त्याच्या परिचितामधल्याच एका 5 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केला, घरात कोणी नसतानाचा फायदा घेऊन. परंतु एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला अशी चर्चा कुठेच ऐकायला मिळाली नाही. चौरंग करा, फासावर द्या. आणि ज्या वेळेला नसरापूरचं प्रकरण घडलं, ते एक मोठी लाट या सगळ्या शिक्षा दिली पाहिजे अशी आहे. काय वाटतं तुम्हाला की लोक सुद्धा सिलेक्टिव्हली व्यक्त होतात, आपापली माणसं बघून व्यक्त होतात, आपापली माणसं बघून बचाव करतात? नेमकी काय प्रवृत्ती आहे? प्रवृत्ती इतकी भयानक आहे, ती जात बघून, ती धर्म बघून व्यक्त होतात. माझ्या बाईच्या माझ्या जातीच्या बाईवर अन्याय झाला ना, तर मी आवाज उठवणार आहे. माझ्या हम्म, धर्माच्या बाईवर अन्याय झाला तर मी आवाज उठवणार आहे. कारण इथले जे हम्म, राजकारणी आहेत ना, या भारतीय राजकीय व्यवस्थेमधले, ते राजकारणी धर्म धर्म, जात जात असं खेळतायत ना. आणि मग हम्म, इथल्या समाज व्यवस्थेच्या जे पुरुष आहेत, त्यांच्या डोक्यात पण ती जात, कारण दुकानं ही चालतायत ती कशावर? इथली जी हम्म. दुकानं चालतायत ना, ह्या समाज व्यवस्थेतले राजकीय जी दुकानं थाटून बसलेत सगळे, त्यातले जात काही पक्ष धर्मावर. तर अगदी त्यातले काही पक्ष तर अगदी आपल्याला अगदी प्रायोरिटीवरच्या नंबरवर दिसतील, की त्यांना हम्म, धर्माचं राजकारण केल्याशिवाय, जातीचं राजकारण केल्याशिवाय त्यांना मतं मिळत नाहीत आणि ते सत्तेत येत नाहीयेत. आणि म्हणून मग हम्म, जात आणि धर्म जर आपल्याला त्यांना पुढे न्यायची असेल, तर तो सॉफ्ट टार्गेट कोण राहतं? तर ती बाई राहते. कारण की हम्म, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते, की बाई हे जात आणि धर्माचं प्रवेशद्वार आहे. तिला हम्म, बंधनं घाला, तिच्यावर अन्याय करा, तिला बांधून ठेवा, तिला हम्म, योनिच्युतेमध्ये अडकून ठेवा. मग ह्यांची सगळ्यांची दुकानं चालतील.
तर हे सगळं असं आहे. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी सिलेक्टिव्ह केलं नव्हतं. बाईवर अन्याय होतोय ना. ती बाई कुठली आहे, कुठल्या जातीची, कुठल्या धर्माची असं नव्हतं. शिवाजी महाराजांनी तो चौरंग केला. ज्या त्या रांझा पाटलाचा जो चौरंग केला, त्यांच्या बाईच्यावर त्यांनी हात हात घातला होता. तर ती बाई कुठल्या धर्माची होती, काही जातीची काही, पण त्याचा चौरंग केला होता. पण आज आम्ही इतके सिलेक्टिव्ह झालोय, की मग दलिताच्या पोरीवर अन्याय झालाय का? मग इतर उच्चवर्णीयांनी बोलायची गरज नाहीये. आता ह्या मुलीवर अन्याय झालाय का? मग आपण बोलायची गरज नाहीये. म्हणजे तुम्ही बाईला सुद्धा जातीत अडकून टाकली, बाईला धर्मात अडकून टाकली. आणि म्हणून काय होतं, की त्यांची बाई आहे का ती, त्यांची मुलगी आहे का ती, आमची नाहीये ना. किंवा मग जातीचे धर्माचे रंग दिले जात आहेत. आणि हे अत्यंत मला असं वाटतं की निराशजनक परिस्थिती आहे. मनुस्मृतीचा दाखला एक दिला जातोय मृत्यूदंडाच्या शिक्षेसाठी, की भारतीय संविधान अशा आरोपींना शिक्षा करायला कमी पडतंय. भारतीय संविधानाला या सगळ्या घटनांच्या आडून टार्गेट केलं जात आहे, कायद्याच्या व्यवस्थेला टार्गेट केलं जात आहे. कायदा कमजोर आहे या देशातला, छत्रपती शासन पाहिजे, मनुस्मृतीचा कायदा पाहिजे. मनुस्मृतीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला तर मृत्यूदंडाची शिक्षा असा दाखला दिला जातो. परंतु मनुस्मृतीमध्ये मृत्यूदंडाचा जी शिक्षा आहे ते फक्त शूद्रांना आहे. ब्राह्मणांना दंडात्मक कारवाई आहे, ब्राह्मणांना मृत्यूदंड नाहीये. तुम्ही कसं बघता या भेदभावाकडे? संविधान तुम्हाला स्ट्रॉंग वाटतंय की मनुस्मृतीतला कायदा स्ट्रॉंग वाटतोय? मी बाई म्हणून जन्माला आली आहे. मी या देशात बाई म्हणून जन्माला आली आहे. आणि मग जेव्हा बाई म्हणून या देशात जन्माला येते ना, आणि मनुस्मृती, हा जो मनू आहे ना, ज्यानं ही मनुस्मृती लिहिली, तो मनू स्त्रीच्या स्वातंत्र्याचा पहिला मारेकरी आहे. तो मनुस्मृतीमध्ये हे लिहितो की न स्त्री स्वातंत्र्य महर्ती, बाईला स्वातंत्र्य नाही, ना शिक्षणाचं स्वातंत्र्य, ना बोलायचं, ना बघायचं, ना जगायचं. ती एक वस्तू आहे अशी मनुस्मृती सांगते. तर माझ्यासारखी स्त्री मनुस्मृतीचं समर्थन कशी करू शकते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. तो दहन केलेला तो दिवस आहे ना, तो आमच्यासाठी स्त्री मुक्तीचा दिवस आहे. मनुस्मृती जो दहन केलंय ना, तो दिवस स्त्री मुक्तीचा दिवस आहे. आणि आम्ही तर असं म्हणतो की तो दिवस ह्या देशानं स्त्री मुक्तीचा दिवस म्हणून साजरा करायला पाहिजे, तो दिवस. तर मनुस्मृतीमध्ये काय लिहिलंय की मृत्यूदंड द्यायला पाहिजे, पण तो पुन्हा सिलेक्टिव्ह आहे. ते दलितांनी बलात्कार केला तर मृत्यूदंड द्या, आणि वरच्या जातीच्या ब्राह्मणांनी केलं तर दंड द्या. पुन्हा अजून त्याच्यामध्ये भेदभाव आहे. ती कुठल्या जातीच्या बाईवर बलात्कार करतो तू? बघा कुठल्या, म्हणजे बघा काय स्पर्धा आहे. तू वरच्या जातीचा कर्म केलं म्हणजे तुला कुठली शिकार सापडतीये रे? तुला ब्राह्मणांची सापडली का, मग तुला एवढा दंड? वर तुला ओबीसीची बाई सापडली का बलात्कार करायला? अरे काय गंमत लागली काय बाईची तुम्ही? म्हणजे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की तुम्ही एका हातात मनुस्मृती आणि एका हातात संविधान घेऊन चालू नाही शकणार. तुम्हाला मनुस्मृती फेकून द्यावी लागेल. मनुस्मृती फेकून दिली आम्ही बायांनी. आम्हाला संविधान हवंय, जे संविधान आम्हाला बाई म्हणून नव्हे, कारण संविधानामध्ये कुठलं जेंडर डिस्क्रिमिनेशन नाहीये. पर्सन आहे, पर्सन शब्द, कुठलीही व्यक्ती, ती तृतीयपंथी असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, त्या प्रत्येकाच्या न्यायाची बात केली जाते तिथं. ज्यांना मनुस्मृती पुन्हा आणायचे ना, ते मनुस्मृतीच्या चुकीचे दाखले देत आहेत, की जी मनुस्मृती बाईला गुलाम करते, जी मनुस्मृती बाईला कुणाच्या तरी अंकित राहायला सांगते, जी मनुस्मृती बाईला शिक्षणाचा अधिकार नाकारते, जी मनुस्मृती बाईला निर्णय प्रक्रियेत येऊ देत नाही. ती काय बलात्कार झाला म्हणून काय म्हणे चौरंग करा आणि हे करा. हे न्यायाचं राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात आणलंय, म्हणून बाई एवढी तरी सुरक्षित आहे. नाहीतर त्या मनुस्मृतीमुळे काय झालं असतं, कोण कुठले बलात्कार करणार, कुठल्या जातीच्या बाईवर बलात्कार करणार, अशी काही स्पर्धा नव्हती काय मनुस्मृती? पण दुसऱ्या बाजूला आपण बघतो की आता हे झालं हिंदू धर्माचा ग्रंथ आहे मनुस्मृती, परंतु कुराणामध्ये सुद्धा अशा अर्थाची आयत आहे की स्त्री जी आहे ती तुमची शेती आहे आणि त्यातून तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन घ्या, असं कुराणामधली एक आयत सांगते. दुसऱ्या बाजूला बागेश्वर धाम सारखी जी काही बंधू बाबा आहेत ते लोकांना सांगतात की तुम्ही 4-4 मुलं जन्माला घातली पाहिजे, त्याच्यातलं एक तुम्ही संघाला दिलं पाहिजे. इथे जी जास्तीत जास्त मुलं तुम्ही काढली पाहिजेत असं सांगणारे जे लोक आहेत ते सुद्धा स्त्रीकडे एक उपभोग्य वस्तू म्हणून बघतायत. स्त्रीची इच्छा असेल का इतकी सगळी मुलं तिला जन्माला घालायची असेल तर कुठल्या स्त्रीला वाटेल
म्हणजे हा सुद्धा एक प्रकारचा कौटुंबिक स्तरावरचा बलात्कारच आपण म्हटला पाहिजे. अशा प्रकारची जर समाजाची मानसिकता असेल, जास्त मुलं जन्माला घाला सांगणारे धर्म आणि धर्मगुरू असतील, तर स्त्री सुरक्षित कशी काय असू शकेल? काय वाटतं? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की कुठलाच धर्म बाईला स्वातंत्र्य देत नाही, तिला सन्मानानं बघत नाही. कारण की तो धर्म पुस्तक लिहिणारे सगळे पुरुष होते, आम्ही बाया नव्हतो. त्यामुळं प्रत्येक धर्म बाईला कमी लेखतोय. तिला हिंदू धर्म तिला अतिक्षुद्र, शूद्र पण नाही हं, अतिक्षुद्र समजतो. मुस्लिम धर्माचं तर तुम्ही सांगितलं किंवा ते RSSचे सरसंघचालक मोहन भागवत पण असे म्हणाले की 4-4 पोरं जन्माला घाला. आता ते बागेश्वर येतात उत्तर भारतात ना इकडं आणि ते सांगतात की अ, हे करा, काय 4-4 पोरं जन्माला घाला. अरे बाई म्हणजे काही मशीन नाही ना पोरं जन्माला घालायची. आणि का जन्माला घालायचीत माहितीये का यांना? धर्म रक्षणासाठी, धर्म पुढे बरं. नेण्यासाठी. अरे धर्म रक्षण करण्यासाठी तुम्ही आम्हाला बाईचा माणूस म्हणून किंमत सुद्धा देत नाहीये आणि आमचा उपयोग धर्म रक्षणासाठी, मुलं जन्माला घालण्यासाठी करता. बाई जागी झाली, बाई शहाणी झाली, बाई बोलायला शिकली. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातली जी बाई आहे आणि ही विचारधारा जी समजून घेते ना बाई, ती आता ह्या सगळ्याला विरोध करते. बाई मशीन नाही. हा बाईला मूल जन्माला घालायचं असेल ना तर ती घालेल. तुम्हाला सांगू का समाज खूप दुटप्पी आहे. म्हणजे एकीकडे मी आता सांगितलं की वा 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 काय बोलतात, यत्र नार्यस्तु पूजन्ते तत्र रमन्ते देवता. जिथं जिथं स्त्रियांची पूजा होते तिथं तिथं देवता रममान होतात असं म्हणतात. एकीकडे असं म्हणायचं आणि दुसरीकडे बाईच्या स्वातंत्र्यावर काहीच बोलायचं नाही. तिच्या आर्थिक स्वातंत्र्याचं, तिचं सामाजिक, तिच्या मानसिक, तिच्या शारीरिक, तिच्या बौद्धिक कुठल्याही स्वातंत्र्यावर बोलायला यांना कुणाला वेळ नाही. दुटप्पी या अर्था नाही की तुम्ही एकीकडे असं म्हणता की बाईला देवी मानायला पाहिजे, बाईला तिला मखरात बसवता, पूजा करता, अगदी सण साजरे करता देवीचे, पण तिच्यावर जे अन्याय आणि अत्याचार होत आहेत ना त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही. म्हणून हा दुटप्पी समाज आहे. दुटप्पी. एकीकडे असं बोलायचं म्हणजे तुम्ही मुलं जन्माला घाला, मुलं जन्माला घाला आणि बाईला एक मशीन म्हणून तिला बंदिस्त करून टाकायचं. तिला कुठल्याही निर्णय प्रक्रियेत घ्यायचं नाही. तुम्हाला सांगू का की पुरुषाला कुठली बाई आवडते, कारण तो पुरुष गणलाय हो, इथला पुरुषच गणलाय. कारण तो इथल्या धर्मव्यवस्थेमध्ये, इथल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या सगळ्या त्या ह्याच्यामध्ये येऊन बसला आणि तो गणला. कारण की त्याला कुठली बाई आवडते माहितीये का, जी त्याच्या पुढे याचना करते, विनवते, रडते. अशी बाई त्याला केविलवाणी बाई आवडते. जी कणखर आहे, मत मांडणारी आहे, तिची स्वतःचे निर्णय ती घेते. अशी बाई ना पुरुषाला आवडते ना समाजाला आवडते. अशा बायकांवर फुल्या मारल्या जातात. असा एक दुटप्पी समाज आणि त्या दुटप्पी समाजात आपण राहतो. आणि मग बागेश्वर येतात, हे कुणीतरी सरसंघ चालक येतात भागवत. आणि ते असं म्हणतात किंवा मग तुम्ही कुराणातला दाखला दिला. हे काय करताय तर बाईला त्यांची जी धर्माची दुकानं चालवायची म्हणजे बाबासाहेब मला पुन्हा आठवतात. बाई म्हणजे ते प्रवेशद्वार आहे आणि ते बाईला एकदा तुम्ही बंधनं टाकली की त्यांची ती धर्माची दुकानं, त्यांची दुकानं जातीची चांगली चालतात आणि त्याच्यासाठीच हे सगळे. एनसीआरबीचा जो डाटा असतो, भारतातल्या गुन्हेगारीचा डाटा तिथे आहे. तिथे पूर्वी बलात्काराचा एकच कॉलम होता. बलात्कार हा बलात्कारामध्ये मोजला जायचा. आता ह्या अलीकडे आलेल्या 2014 नंतर आलेल्या सरकारने त्याच्यामध्ये आणखी कॉलम वाढवलेला आहे आणि अपरिचितांकडून केलेला बलात्कार आणि परिचितांकडून केलेला बलात्कार असे वेगळे कॉलम केलेले आहेत. सरकारला हे दाखवायचं आहे की अपरिचितांकडून कमी बलात्कार होतात, त्यामुळे आम्ही या गुन्हेगारीला जबाबदार नाहीये. सरकार जर बलात्कारामध्ये जर बायफर्केशन करत असेल, तर मग नेमकं महिलांनी आपल्या सुरक्षिततेसाठी कोणाकडे आशेने बघायचं? बलात्कार हे वेगळे असतात का? परिचितांकडून केलेले आणि अपरिचितांकडून केलेले असं बलात्कारांचं वर्गीकरण होऊ शकतं का? हे जे सरकार सत्तेत बसलंय ना त्याला त्याचं उपवर्गीकरणावर खूप प्रेम आहे. आता तुम्ही बघितलं की SCच्या कॅटेगरीमध्ये काय चाललेलं आहे. उपवर्गीकरण, मातंग आणि तितकेच गोंधळ सुरू आहेत जाती जातींमधले. म्हणजे त्यांना ते सत्तेत त्याच्याशिवाय ते येऊ शकत नाहीत. अगदी रोहिणी आयोग पण येईल आता काही दिवसांनी. म्हणजे ओबीसीचं पण पुन्हा उपवर्गीकरण चाललेलं आहे करायचं त्यांचं. अहो ह्यांच्या ह्या प्रवृत्ती पुन्हा आता बलात्कार करणाऱ्यांच्यावर आलेल्या आहेत. म्हणजे म्हणजे हे मनुस्मृती आहे हो. मनुस्मृती काय सांगते, तू कुठल्या जातीतल्यावर बलात्कार करतोय ते सांग आता.
आहे की नाही? ते म्हणतो का तू काय ब्राह्मणाच्या स्त्रीवर करणार आहे का, मग तुला एवढा दंड, मग तू दलिताच्या मग तुला एवढा दंड. म्हणजे तुम्ही घरात परिचित व्यक्तींनी केला का? म्हणजे आज जी पर्वतीत घटना घडली तर पुण्यामध्ये, हा अच्छा अच्छा, म्हणजे तो त्याच्या आजोबांनीच केलंय ना, ते आजोबांनी केलेलं आहे ना, मग ठीक आहे, तो आजला आम्ही काय करणार आहे? किंवा मग आता हा अपरिचित लोकांनी जो केलेला असतो त्याला आम्ही जबाबदार, हे असं म्हणणारं जे सरकार आहे नाही, ना हा ते नालायक. आजोबांचा तर नात्यातला झाला. परंतु हं. डोंबिवली मधली जी घटना आहे, तो जो हरीश भावे नावाचा पूजा अर्चा करणारा माणूस होता, तो सुद्धा त्या मुलीचा परिचितच होता. त्यांच्याकडे त्याचं येणं जाणं होतं. आणि घरात आई वडील नसल्याचा फायदा घेऊन त्याने त्या मुलीवरती, 5 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केला. मग काही त्याचं कॅटेगरायझेशन तुम्ही परिचिताकडून झालेला बलात्कार म्हणून करणार? हे एक शंड सरकार आणि नालायक सरकार आहे. जे असे जे सरकार असतात ना, की ज्यांना काही करायचं नसतं किंवा त्यांना त्याच्याबद्दलचं काहीच दुःख किंवा काही वाटत नाहीये, इतके निर्लज्ज सरकार आहे हे. गेंड्याच्या कातडीचं सरकार म्हणूया हे. ह्यांच्या घरापर्यंत जर आलं, ह्यांच्या लेकी बाळींवर असे कोणी बलात्कार केले, तर ते असं उपवर्गीकरण करतील का? हा परिचितांनी केलेला आहे, आम्ही का करणार आहे? बलात्कार हा बलात्कार असतो. जेव्हा स्त्रीच्या संमतीशिवाय कुठलाही पुरुष जेव्हा करतो, मग तो तिचा नवरा जरी असेल ना, मग तुम्ही उद्या सरकार काय म्हणणार आहे, लग्न केलंय का त्यांनी? जेव्हा स्त्रीची संमती नाही, त्यावेळी जो कुठला जेव्हा जे काही होईल तिथं लैंगिक शोषण, तो तिच्यासाठीचा तो बलात्कार आहे. त्यामुळं हे जे सरकार आहे ना, हे जे काही उपवर्गीकरण करत येतंय सगळ्या जाती धर्मात, आणि पुन्हा आता बायकांच्या बलात्कारामध्ये करते की आम्ही अतबल आहोत. अरे सरकार, मग तुम्ही राहता कशाला सत्तेत? सरकार कुठलंही असू द्या, जो स्त्रीला सन्मान देत नाही, जे स्त्रीच्या सुरक्षा बघत नाही, ते सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. जो म्हणजे परिचित असेल किंवा अपरिचित पुरुष असेल, त्याला धाक असायला पाहिजे कायद्याचा. त्याला भीती वाटायला पाहिजे, मी जर असं गैरकृत्य करतोय, मी जर असं स्त्रियांचे लैंगिक शोषण करतोय, मी जर स्त्रियांच्यावर बलात्कार करतोय, तर त्याला धाक वाटायला पाहिजे ना. ह्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारचा धाक नाही. कुणालाही भीती वाटत नाहीये त्याची. याचं कारण सांगू का भीती वाटत नाहीये? मणिपूरमध्ये त्या नग्न महिलांची धिंड काढली गेली हो. का धाक वाटेल या नराधामांना आता? त्या ब्रिजभूषणनी त्या खेळाडूंवर जे लैंगिक साक्षी शोषण केलं, मलिकचं जे प्रकरण. साक्षी मलिक आणि ती फोगाट पण परवा दिवशी पुढे येऊन बोलली की माझं लैंगिक शोषण हो ना, झालं. हो. आणि त्या होय, होय. अक्षरशः अहो ते कोण आहेत मुली? त्या देशासाठी गोल्ड मेडल घेऊन येणाऱ्या मुली आहेत. त्यांच्यावर हा ब्रिजभूषण लैंगिक अत्याचार करतो आणि हे ढिम्म आणि नालायक सरकार काही सुद्धा बोलत नाही. हे पुरुष बघतायत, हे पुरुष बघतायत. हे बिल्किस बानो, ही जी गुजरातची महिला आहे, ती अन्यायाविरोधात लढते. ती बलात्कार, ती प्रेग्नंट असताना, ती प्रेग्नंट आहे, तिच्यावर बलात्कार होतोय आणि त्या नराधमांना शिक्षा होते. त्यांना ते गुजरात सरकार सोडतं. सोडल्यानंतर त्यांना पेढे वाटले जातात, त्यांच्या मिरवणुका काढतात, त्यांना इलेक्शनला त्यांना उभा केलं जातं. केलं. हा. आणि शिळे मग शिळे लावले तुम्हाला सांग, जातात त्यांना सर्वांना. हे हे बघितलं आता ते आपटेचं ते बेलापूरचं प्रकरण, तिथं काय झालं? हो. तिथं काय झालं? बदलापूरचं. समाजातले पुरुष जे नराधम आहेत ते बघतायत, ते म्हणतात हो हे सरकार आहे का? हे सरकार बलात्काऱ्यांचं उदो उद करणारं सरकार आहे, मग करूया आपण पण बलात्कार. धाक राहिला नाही, धाक. आणि म्हणून असं जर हे सरकार अपरिचितून परिचित करत असेल तर हे नालायक आहे सरकार, आणि म्हणून यांना सत्तेत राहायचा अधिकार नाही. मला असं आणखी एक निरीक्षण तुमच्या समोर नोंदवायचं आहे, की आपण ज्याला सरकार 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 अशी एक व्यवस्था म्हणतो, भारतीय संसद असेल, विधिमंडळ असतील राज्यामधली, इथे महिलांचं रिप्रेझेंटेशन नाही आहे. ओव्हरऑल सरासरी महिलांचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते 10% सुद्धा नाहीये भारतीय संसद आणि राज्यातल्या विधिमंडळामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला जी पुरुष मंडळी तिथे कायदा बनवणारी लॉ मेकर्स म्हणून ती बसलेली आहेत पुरुष मंडळी, तर आमदार आणि खासदार मिळून एडीआरचा अहवाल आहे, आमदार आणि खासदार मिळून जवळजवळ 1,500 जे लोकप्रतिनिधी आहेत ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्याच्यामधले 151 आमदार खासदार असे आहेत ज्यांच्यावरती महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. एकूण 16 आमदार आणि खासदार मिळून असे आहेत ज्यांच्यावरती बलात्काराचा गुन्हा सुद्धा आहे. असे जर लोकप्रतिनिधी असतील, त्यांच्या हातात जर कायदा बनवणं आणि धोरणं बनवणं असेल, तर अशा लोकप्रतिनिधींकडून, अशा राजकीय पक्षांकडून आणि त्यांना निवडून देणाऱ्या समाजाकडून महिला सुरक्षिततेची हमी दिली जाऊ शकते का?
अजिबात दिली जाऊ शकत नाहीये. म्हणजे इथं कुठंतरी ना समाजानं पण स्वतःला एकदा आरशात बघायला पाहिजे. म्हणजे जो बलात्कार करणारा कुठलाही लोकप्रतिनिधी आहे, म्हणजे त्याच्यावर नैतिकता आहे की नाही? म्हणजे ते असं म्हणतात की आमच्यावर फक्त आरोप आहे, आरोप आहे. पण अरे नैतिकता नावाची चीज आहे की नाही तुमच्याकडं? म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाकडे असेल किंवा नेत्यांकडे असेल, की स सर्रास महिलांवर लैंगिक अत्याचार झालेले असतात, बलात्कार झालेले असतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि इलेक्शनला उभे राहतात आणि निवडणूक जिंकून येतात. समाज काय करतो हम्म. याच्यावर? म्हणजे तुम्हाला आता हे थोडंसं मी विषयांतर होईल, पण ते छिंदम म्हणून ते नगरचे होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर जे वक्तव्य केलं इतकं अपमानास्पद होतं ते, तरी पण ते तर आता इलेक्शनला उभं आमदार, राहिले. एक मिनिट, आता आमदार संजय गायकवाडने जे स्टेटमेंट केलं शिवाजी महाराजांवरती, म्हणजे हं. ते शिवाजी कोण त्याच्या एकेरी उल्लेखाला आक्षेप घेताना त्यांनी जी प्रशांत आंबेंना शिवीगाळ केली, त्या शिवीगाळीमध्ये शिवाजी तुझ्या माईचा नवरा आहे का म्हणून असं सुद्धा वाक्य ते दुर्लक्षित करण्यात आलं संपूर्ण मीडियाकडून, राजकीय पक्षांकडून, आणि संजय गायकवाडला कव्हर करण्यात आलं. म्हणजे छिंदम असो की संजय गायकवाड असो, दोन्ही रुलिंग मधले लोक आहेत आणि त्यांचा बचाव केला जातो. म्हणजे ते संजय गायकवाडांच्या त्यांना दुधाचा अभिषेक, हा समाज आहे. मग अभिषेक म्हटलं केला. हो, म्हणजे आई बहिणीवरनं शिव्या देता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता. अरे थोडीशी लाज. छत्रपती शिवाजी महाराज हा जगातला पहिला पुरुष आहे की जिने स्त्रियांना सन्मान दिलाय. तिथून सुरुवात झाली या मातीत स्त्रियांना सन्मान द्यायला. नाहीतर बाईला सन्मान द्यायचं या मातीत मला नाही माहित होतं का नव्हतं कधी. आणि स्त्रियांना सन्मान देणारा हा राजा कुणाच्या जातीत जन्माला आला म्हणून त्याचा होत नाही. ती जातीची मक्तेदारी नाही छत्रपती शिवाजी महाराज. ती एक विचारधारा आहे. आणि जातीची जर मक्तेदारी असती तर तुमच्या तोंडात नसल्या घाणेरड्या शिवाय आल्या नसत्या. ना कुठल्या खरंय. परस्त्रीबद्दल, ना आईबद्दल, ना छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन बोलता की तुझ्या आईचा नवरा होता का तो? छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही अवमूल्यन करता. आणि असे लोकप्रतिनिधी स्त्रियांचं संरक्षण, स्त्रियाचा सन्मान, स्त्रियांची प्रतिष्ठा कशी जपणार आहेत मला सांगा. आणि म्हणून हा समाज आहे ना, तो भयावहाच्या अशा एका प्रांगणात उभा आहे, दारात उभा आहे असं मला वाटतं. तर दुसऱ्या बाजूला मला अजून एक मुद्दा ह्याला कनेक्ट करायचा आहे. शिवाजी महाराजांचा तुम्ही उल्लेख केलात म्हणून. शिवाजी महाराजांमधले हे जे सगळे गुण होते, ज्याला जे सद्गुण आहेत त्यांच्यामधले, मग ते शत्रूला अभय असेल, परस्त्रीचा सन्मान असेल, हे सद्गुण हे विकृती आहेत, सद्गुण विकृती, असं स्पष्ट मत तर सोनेरी पानेमध्ये सावरकरांनी मांडलेलं आहे. आणि इवन की शिवाजी महाराज किंवा चिमाजी आप्पा सारख्या हिंदू राजांनी लढाया जिंकल्यानंतर त्यांनी शत्रू सैन्य म्हणजे मुस्लिम स्त्रियांवरती अन्याय अत्याचार का नाही केले, याचा राग सुद्धा सावरकरांच्या लिखाणामधून शिवाजी महाराज आणि चिमाजी आप्पांवर दिसून येतो. असे शत्रू स्त्रियांवर सुद्धा अन्याय अत्याचार झाले पाहिजे जर आपले होतात, या मानसिकतेचे सावरकर जर इथल्या समाजाचे आयकॉन असतील, तर हा समाज नेमका कुठल्या दृष्टिकोनातून स्त्रीचा सन्मान करत असतो? हा गोंधळलेला आहे का? याचा बौद्धिक लोचा झालेला आहे का? याला स्त्री सन्मान किंवा धर्म किंवा शिवाजी महाराजांसारख्या राजाचा अनुनय करणं म्हणजे नेमकं काय असतं? या बाबतीमध्ये हा संभ्रमावस्थेमध्ये असलेला समाज आहे का? याची दिशाभूल केली गेलेली आहे का? हा भरकटवला गेलेला समाज आहे का? काय वाटतं तुम्हाला? तुमचं काय निरीक्षण आहे? नाही, तुम्ही जे आता म्हणाल ना की सावरकर आपल्या ह्या समाजाचे आयकॉन आहेत का आणि असं झालं तर काय होईल, तर अजिबात नाही. हे काही मुठभर लोक आहेत जे विष पेरत चाललेले आहेत, त्यांचे ते आयकॉन असू शकतात. हा शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा, आता हे जे सत्ताधारी असतील आणि जे राजे RSS वाले असतील आणि त्यांनी काहीतरी ती पुटं चढवली असतील आणि म्हणून काहीतरी गोंधळ चालू झाला असेल. पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, हा शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हिथली जी रूट्स आहेत ना, मुळं मुळं ती आहेत. त्यामुळं ह्यांना ह्या विचारधारेला कोणी हलवू शकणार नाहीये. परस्त्रीवर अत्याचार करण्यात कुठलं भूषण आलं? ती कुठल्या जातीची आहे, धर्माच्या याच्याही पलीकडं ती शत्रूची स्त्री आहे म्हणून, अरे शत्रूच्या स्त्रीला सुद्धा आई मानायचं, आई समान आहे माझी ती, असं सांगणारा हा राजा आहे ना. हा राजा तो होता आणि तो संस्कार त्यांनी आम्हाला दिलेला आहे. तुम्ही जे मगाशी म्हणाला ना की ते मनुस्मृतीमध्ये असा तो दंड आहे, मृत्यूदंड आहे, चौरंग कराय. तुम्हाला माहितीये का, ह्याच्या आडून त्यांना मनुस्मृती लॉन्च करायची आहे. पण त्यांना मला हे खरंय. सांगायचंय,
त्यांना हे सांगायचंय मला की मनुस्मृतीमध्ये जिथं बाईला स्वातंत्र्यच द्यायचं नाही असं वाक्य टाकलं जातं. बाईला तुम्ही विधवा करा, तिचे केस वपन करा, तिला सती पाठवा आणि विधवा बाईनं कुठंही आयुष्य जगू नये, तिच्या कुठल्याही गरजा तिनं पूर्ण करू नये, तिनं असंच मरावं, असं असंख्य काही काही दाखले दिलेत. किंवा तुझ्या डोक्यावरचे केस काढून टाक, त्याच्यासाठी काढून टाक की तुला तुझ्या नवऱ्याला तेवढ्या यातना भोगाव्या लागतील असं मनुस्मृतीत लिहिलेलं आहे. त्यांना मनुस्मृती लॉन्च करायचे आणि त्यांना सांगायचं की संविधान कामाचं नाही, संविधानाचा उगमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामधनं झालेला आहे. कारण की स्वराज्य जरी ते जरी राजेशाही होती ना, तरी त्याची बीज ही लोकशाहीची होती तिथं. आणि म्हणून संविधानामध्ये जी लोकशाहीची बीज सापडतात ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, ती बीज कुठली आहेत? ती शिवशाहीतली आहेत. ती शिवशाहीतली आहे. ती स्त्रियांना सन्मान देणारी आहेत. ती 18 पगड जातींना बरोबर घेऊन जाणारी आहेत. त्यांना 18 पगड जातींना बरोबर घेऊन नाही जायचंय. ह्यांना मनुस्मृती पाहिजे, ह्यांना ह्यांचीच उच्च जातवर ठेवायचे, ह्यांना जातीमध्ये विषमता आणायचे, ह्यांना स्त्रियांना कमी लेखायचे, स्त्री पुरुष भेदभाव आणायचे आणि म्हणून त्यांना त्यांच्या जागा त्यांना फिक्स करायच्यात. म्हणून त्यांना अशी बलात्काराच्या आडून ही आमची तुमची मनुस्मृती कशी योग्य आणि ग्रेट आहे आणि संविधानात किती चुकीचं आहे हे संविधान आलेच ना, त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण त्यांच्या कार्यकर्तृत्वातून त्यांनी दिलेल्या 18 पगड जातीला दिलेल्या सन्मान, स्त्रियांना दिलेल्या सन्मानातून तोच विचार घेऊन पुन्हा महात्मा फुले येतात आणि ते स्त्रियांच्यासाठी पहिली मुलींची शाळा काढतात. जो धर्मव्यवस्था, जो समाज व्यवस्था, जी पुरुषसत्ताक व्यवस्था बाईच्या अस्तित्वाला नाकारते, जी व्यवस्था बाईच्या शिक्षणाला नाकारते, जिच्या जगण्याला नाकारते, जिच्या असण्याला नाकारते, त्या त्या व्यवस्थेमध्ये, त्या धर्म व्यवस्थेमध्ये, त्या पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये, त्या समाज व्यवस्थेमध्ये पुण्यासारख्या ठिकाणी, सनातन्यांच्या पुण्यात महात्मा फुले पहिली मुलींची शाळा काढतात. हा विचार कुठून आला? हा महात्मा फुलेंकडे आलेला विचार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून आलाय. बाईला सन्मान द्यायला पाहिजे. महात्मा फुले म्हणतात बाईला का सन्मान द्यायचा असतो? हे जे नराधम आहेत ना, जे त्या बलात्कारांचं समर्थन करतात, जे परिचित अपरिचित म्हणतात, माझ्या जातीचा त्याच्या जातीच्या, माझ्या धर्माची बाई त्याच्या धर्माची बाई, त्यांना सांगायला पाहिजे की महात्मा फुले का म्हणतात स्त्रियांचा सन्मान करायचा. महात्मा फुले असं सांगत नाहीत माझ्या धर्माचे म्हणून, त्या तुझ्या धर्माचे असेल तर त्या बाईचा सन्मान कर, तुझ्या जातीची असेल तर कर, तुझ्या बाईवर बलात्कार झालाय का तर मग तू रणांगणात उतर, असं नाही सांगत. ते म्हणतात बाईचा का सन्मान करायचा असतो. त्याचं उत्तर देताना महात्मा फुले म्हणतात फक्त बाई आणि बाईच 9 महिने मुलाला पोटात वाढवून जन्माला घालू शकते. अशी सिस्टीम निसर्गानं पुरुषाला दिलेली नाही. मानववंश टिकवायची जबाबदारी निसर्गानं बाईला दिलीये. बाईनं जर ठरवलं की मी मूल जन्माला घालणार नाही तर हा मानववंश टिकणार नाही. आणि जर मानववंश जर बाईमुळे टिकत असेल, मानवाचा वंश, आपला वंश, तर बाईचा आपल्याला सन्मान करावा लागेल, ती कुठलीही बाई असेल तरी. हे ह्यांना शिकवावं लागेल. नुसतं शिव, फुले, शाहू आंबेडकरांचं नावं घेऊन नाही चालणार. आणि म्हणून पुढे मग बाबासाहेब आंबेडकर संविधान देतात आणि त्या संविधानामध्ये बाईला तेवढाच हक्क आणि अधिकार देतात. त्याच्याही पुढं जे हिंदू कोड बिल होतं, जे बाईच्या उन्नतीसाठी होतं, बाईच्या सन्मानासाठी होतं, ते नाकारलं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंत्रीपदाचा राजीनामा देतात. मंत्रीपदावर लात मारायचं. आज तर एखाद्या मंत्र्याला आहे का ते डेअरिंग? हे काय म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस साहेब, काय म्हटले, गाडीच्या खालून जरी कुत्रं चाललं तरी तुम्ही मला राजीनामा मागणार का? म्हणजे इतके अन्याय अत्याचार चालले, इतके अन्याय अत्याचार महिलांवर चाललेत. आणि चक्क गृहमंत्री ह्या राज्याचे म्हणतायत की गाडीच्या खालनं कुत्रं चाललं तरी मला राजीनामा मागणार का? अरे, लेकी बाळी उद्ध्वस्त व्हायला लागल्यात. छोटी छोटे लेकरं म्हणजे उमलण्याच्या आधी त्या कळ्या खुडायला लागल्यात. तुम्हाला ह्याचं काहीच घेणं देणं नाही. तुम्ही इकडं त्या नसरापूरच्या मुलीवर, 3 वर्षाच्या बलात्कार झालेल्या मुलीवर अत्याचार, तिथं बलात्कार होतोय तिच्यावर, आणि तुम्ही त्या बाबा बुवा तो कीर्तन करणाऱ्याच्या लग्नात मस्तपैकी जाऊन आनंद व्यक्त करता. तिकडं ते पश्चिम बंगालचा निकाल लागतो, झालमुरी खाता तिकडं तुम्ही. अरे, तुम्ही असं का नाही विचार करत? तुमचं द्रवत नाही का तुमचं काळीच? की ते 3 वर्षाचं लेकरू जर माझं असतं आणि मी तिचा बाप असता, तर मी असं कुठल्या त्या बुवा, तो कोण कीर्तनकार आहेत ना ते इंदुलीकर, त्याच्या पोरीच्या लग्नाला जाऊन मी खात बसला असतो का? किंवा ते ममता बॅनर्जी, तर ते पश्चिम बंगालचं तुम्ही इलेक्शन, तुम्ही झालमुरी खात बसता.
अहो ती मुलगी, तुम्ही जेव्हा गृहमंत्री आहात ना महाराष्ट्राचे, म्हणजे तुम्ही पालकत्व घेतले. आम्ही तुम्हाला का प्रश्न विचारतोय, तुम्ही पालकत्व घेतलेलं आहे. आणि तुम्ही जर पालकत्व घेतलेलं असेल तर तुमची संवेदना मेलेल्या आहेत. 3 वर्षाच्या लेकरावर बलात्कार झाला तर तुम्हाला काही वाटत नाही. तुम्ही मस्तपैकी ते सगळं विसरून एन्जॉय करताय. महाराष्ट्र बघतोय, महाराष्ट्रातल्या लेकी बाळी बघतायत, आणि तुम्ही सरळ ते काही नारी शक्ती वंदन कायद्याचं काय, कोण म्हणते नारी शक्ती वंदन नको, आम्हाला पाहिजे ते द्या ना. किती 500, किती 543 आहेत ना, पाचशे म्हणजे त्रेचाळीस मधल्या. मनामध्ये नारी शक्ती बंधन आहे, पण भाषणामध्ये बोलताना वंदन करायचं. हा, म्हणजे तुम्ही म्हणता की नारी शक्ती वंदन, आणि मी काय म्हणलंय, आम्ही कोट्यावधी महिलांच्या, फडणवीस गृहमंत्री, तुमच्या संवेदना मेल्यात देवेंद्र साहेब. म्हणजे काही भाऊ म्हणतात ना त्यांना, तुम्हाला माहितीये का, देवा भाऊ करण्यासाठी करोडो रुपयाची जाहिराती केल्या गेल्या. असं भाऊ जाहिरातीने नसतं होत. ह्या लेकी बाळींच्या आईचा भाऊ म्हणून तुम्हाला उभं राहावं लागेल. जाहिराती करोडो रुपये तुम्ही खर्च करून स्वतःच असं देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ कन्व्हर्जन. भाऊ असा नसतो, तो जबाबदारी झटकणारा नसतो. तुम्ही पालकत्व घेतलंय, महाराष्ट्रातलं गृहमंत्री आहात, आणि महिलांवर अत्याचार होतोय आणि तुम्ही खुशाल हे करताय. म्हणजे ह्यांना प्रश्नच विचारायचे नाहीत. हे गृहमंत्री कशात बिझी आहेत माहितीये का, ह्यांना काही घेणं देणं नाही. म्हणजे मला सांगा, त्यांना पण एक मुलगी आहे, त्यांच्याकडे एक मुलगी आहे, त्यांचं पण लेकरू आहे ना, तुमच्याकडे पण आहे, माझ्याकडे पण लेकर आहे. तो आम्ही जेव्हा बघतो ना 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या लेकरांवर अन्याय अत्याचार बलात्कार होतात, तेव्हा पहिल्यांदा आठवण आपल्या लेकरांची होती. माझं लेकरू सुरक्षित नाहीये. मी लगेच फोन करून म्हणते, कुठे आहे माझं लेकरू, कुठे आहे माझं मूल, आहे ना, काळजी घ्या काळजी घ्या काळजी घ्या. प्रत्येक घरात आज हेच वाक्य आहे, आपलं लेकरू कुठं आहे, सुरक्षित आहे का. असा असुरक्षित महाराष्ट्र तुम्ही दिला फडणवीस साहेब. आणि बरं म्हणता गाडीच्या खाल्लं कुत्र चाललं तर काय मला राजीनामा नाही. तुम्ही तुमच्या कर्तव्यात कसूर केलेली आहे, तुम्ही कमी पडलेले आहात. तुमचा धाक महाराष्ट्राला राहिला नाही. आणि एक परिचित न अपरिचित काय, अरे तुम्हाला घाबरायला पाहिजे तुमच्या गृह खात्याला आणि तुमच्या कायद्याला. आणि म्हणून मला सांगायचंय की हा जो संविधान आहे ना, संविधान, हे संविधान बाईला सन्मान देणार आहे, ही जातीची विषमता नष्ट करणार आहे. हे संविधान त्यांना संपवायचंय, आणि म्हणून ते त्यांच्या आडून येतात, आणि मग कुठून तरी मनुस्मृती काढतायत आणि म्हणतात की मनुस्मृतीत असं होतं. ही मनुस्मृती जगणं मला नाकारणारी म्हणून ती जाळली बाबासाहेबांनी. मला तुम्हाला एक महत्वाचा शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. आपण राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावर सुद्धा बोललो. सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांना लगाम घालण्यासाठी त्यांनी अट टाकली की तुम्ही जर कुठल्या गुन्हेगाराला जर निवडणुकीचं तिकीट जर दिलं, उमेदवारी दिलीत एखाद्याला गुन्हेगाराला, तर तुमच्या वेबसाईट वरती आणि जाहीररित्या तुम्हाला ही माहिती लोकांना द्यावी लागेल की आम्ही गुन्हेगारांना उमेदवारी दिलेली आहे. आणि तुम्हाला इतर पक्षात लोक नाही आहेत का, तुम्ही गुन्हेगारांनाच का तिकीट देता, याचं कारण सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल. राजकीय पक्ष त्यांच्या वेबसाईटवर आज गुन्हेगाराला आम्ही तिकीट का देतोय याचं कारण देताना ते देतायत की ते लोकप्रिय आहेत. म्हणजे याचा अर्थ की ह्या उमेदवारीचं कारण ते समाजाच्या माथी मारतायत, की समाजामध्ये हे लोक लोकप्रिय आहेत, हे गुन्हेगार जे आहेत, म्हणून आम्ही त्यांना उमेदवारी देतोय, असं ते कारण सांगतायत. इथे राजकीय पक्ष उमेदवारी देणारे, गुन्हेगारांना उमेदवारी देणारे दोषी आहेत, की त्यांना लोकप्रिय ठरवणारे, त्यांची लोकप्रियतेला खतपाणी घालणारे, त्यांच्या उमेदवारीला कारणीभूत ठरणारा समाज जो आहे तो दोषी आहे. तुमचं नेमकं उत्तर काय? आणि शेवटचं मला थोडक्यात एक उत्तर पाहिजे की या सगळ्या चर्चेमध्ये हे जे बलात्काराचे आणि सगळी महिलांची असुरक्षिततेचे गुन्हे वाढत चाललेले आहेत, त्याच्यावर तुम्हाला उपाय काय वाटतो? बघा, आता तुम्ही मला पहिलं जे विचारलं की जे गुन्हेगारांना प्रतिनिधी म्हणजे इलेक्शन मध्ये उभं केलं जात आहे, हे म्हणजे नैतिकता कुणालाच नाही हो. म्हणजे नैतिकता नाही. काय झालंय की लोकशाहीमध्ये डोकी मोजली जातात बहुमतासाठी. डोकी म्हणजे बहुमत यायला डोकं पाहिजे, डोकी पाहिजेत ना, तो मॅजिक फिगर गाठायला. मग त्या डोक्यात काय हे बघितलं जात नाहीये. आणि मग हे लोकशाहीमध्ये हे जे चुकीचे बँडे पडत गेलेत. मग लोकप्रिय उमेदवार म्हणजे कसा, तो पैशाणी असतो, आणि त्याच्याकडे मसल पॉवर आहे, मनी पॉवर आहे, सगळे त्याच्याकडं. मग तो भीती दाखवून मतदान गोळा करू शकतो, तो पैसे देऊन मतदान गोळा करू शकतो. आणि मग राजकीय पक्षांना असं वाटतं की त्याला एखाद्या साध्या कुणाला तरी मी दिलं, एकदम शुद्ध चारित्र्य असणाऱ्यांना, तर तो निवडणूक जिंकणार नाहीये ना. आणि मग माझ्यातल्या पक्षाचं एक डोकं कमी होईल, मला बहुमताचा आकडा गाठता येणार नाहीये. ह्याला मला असं वाटतं की कुठं समाजाची नैतिकता पण जबाबदार आहे. म्हणजे ह्या समाजाला सामाजिक भान असणारे,
समाजाची जाण असणारे, समाजा प्रश्नावर बोलणारे आणि ते समाजाचे प्रश्न सोडवणारी माणसं नको आहेत. ती माणसं नको आहेत त्यांना. तुम्ही जर संसदेमध्ये जर आता आपण खासदारांच्याकडे नजर टाकली किंवा खाली इकडं विधिमंडळात, तर बघा तुम्हाला काय दिसेल. गुंड आणि मवाले दिसतील, गुंड आणि मवाली. म्हणजे बलात्कारी तर आहेतच ते. पण त्यांचं शिक्षण नाही, त्यांच्याकडं माहित नाही काय, बोलायचं भान नाही. ही सगळी तिथं जाऊन माणसं बसलेली आहेत आणि ती काय देश चालवणार आणि ती काय राज्य चालवणार असा माझ्यासारख्या महिलांना प्रश्न पडतो. आणि अशांच्या मध्ये आमची महिला आता सुरक्षित कशी असणार? आता पश्चिम बंगालला जे मुख्यमंत्री पदाचे सर्वाधिक प्रबळ दावेदार आहे शुभेंदू अधिकारी, त्यांच्यावर सुद्धा हत्येचा प्रयत्न आणि विनयभंगाचा गुन्हा सुद्धा त्यांच्यावरती दाखल आहे. हा विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे म्हणून बीजेपी त्यांचं नाव टाळेल का मुख्यमंत्री पदावरून? नाही टळणार. त्यांना त्यांना कुठलीच म्हणजे नैतिकता नाही हो. तुम्हाला हे माहितीये का, ते 100 वर्षापासून सत्तेत येत आहेत. म्हणजे त्यांना स्वतःला एक पण नेता घडवता आला नाही. ते ईडीची सीबीआयची भीती दाखवून तिकडचे नेते आयात करतायत आणि सत्ता स्थापन करतायत. म्हणजे आता मी खरं फडणवीसांना अजिबात दोष देत नाही. त्यांनी तर बिचाराने काय काय करावं, त्यांनी कुठं महिला सुरक्षेकडे लक्ष द्यावं, लेकी बाळींवर अन्याय होतो त्यांच्याकडे तेवढा वेळ आहे का हो? त्यांना पक्ष फोडायचं मोठं काम आहे. पक्ष फोडायचे, आमदारच्या आमदार त्यांना फोडायचेत किंवा अख्खा पक्ष जर आला तरी चालतोय. एवढं मोठं काम त्यांनी पेलतायत महाराष्ट्रात. तर तुम्हाला माहितीये का, तुम्ही 2 पक्ष फोडले मराठी माणसांचे. मला मुद्दाम मराठी हा शब्द हे करायचंय, मी त्याला तुम्हाला ते फोकस करतेय. मराठी माणसांचे 2 शब्द, शरदचंद्रजी पवार साहेब आणि आमचे बाळासाहेब ठाकरेंचे 2 मराठी माणसांचे पक्ष फोडलेत त्या फडणवीस साहेबांनी. इतकं मोठं काम त्यांनी केलंय. त्यांना मराठीच्या पेक्षा हिंदीची खूप सक्ती करायची इथं महाराष्ट्रावर. त्यांना गायपट्टा करायचंय महाराष्ट्राचा. एवढी मोठी जबाबदारी आहे त्यांच्यावर. असं का करतो तुम्ही? त्यांना ते इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यांची माणसं, की फडणवीसांना कोणी काय बोलायचं नाही, त्यांना प्रश्न विचारायचे नाहीत. खूप महत्वाची कामं करतायत ती. त्यांना काय घेणं? त्यांना इतकं छोटं महिलांवर लेकी बाळींवर अत्याचार. पर्वतीमध्ये ते आजोबांनी त्या मुलीवर अत्याचार केला. हा तो आजोबा आहे ना नात्यातला. फडणवीस काय करणार आहेत? ते नसरापूर, त्यांचे ते जे ट्रोलर म्हणतात मला, की काय फडणवीसांनी सांगितलं होतं का त्या बलात्काराला ये आणि बलात्कार कर म्हणून? बरोबर आहे त्यांचं. त्यांना कसं काय बोलायचं हो आपण? फडणवीसांना मग एवढी मोठी काम आहेत. काँग्रेसच्या राजवटीमध्ये सुद्धा जेव्हा गुन्हेगारी घडायचे तर मुख्यमंत्री सांगायचे का त्या गुन्हेगारांना? हे प्रश्न असले जर बाष्पळ प्रश्न जर विचारायचे असतील सत्तेला, तर मग गडबडच आहे ना. मग शेवटी मग ही हाताची लोक घडी घालून गप्प बसायचं. नाही, मला हे त्यांना शेवटचा ते एक प्रश्न तुम्हाला हा. मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न महत्वाचा विचारायचा आहे. हे सगळं घाणेरडं राजकारण संपूर्णपणे भरकटलेलं आहे. ते गुन्हेगारांच्या, धनदांडग्यांच्या, माफियांच्या हातामध्ये गेलेलं राजकारण आहे. सर्वसामान्य माणसाने न्याय मागावा, दाद मागावी अशी जागा, अशी यंत्रणा इथे उरलेली नाहीये. दुसऱ्या बाजूला गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. गांजा सेवनाचे प्रकार वाढत चाललेले आहेत. छेडछाडीचे, विनयभंगाचे, बलात्काराचे आता या घटना वाढत चाललेल्या आहेत. तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाकडे याच्यावरती उपाय काय? हे थांबण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? काय घडलं पाहिजे जेणेकरून ह्या घटना थांबतील? ह्या घटना थांबतील आणि मी खूपच आशावादी आहे. कारण मी पुन्हा एकदा सांगते, की हा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राने ह्या देशाला दिशा दिलेली आहे. म्हणजे राजकीय चळवळ स्वातंत्र्यापूर्वीच्या महाराष्ट्रात म्हणजे अगदी खूप मोठा इतिहास आहे. ते काही मी आता सांगत नाही, तो सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे महाराष्ट्राकडून पुऱ्या देशाला अपेक्षा आहे. तर म्हणून तुम्ही आम्ही हतबल व्हायला पाहिजे. हा शिवफुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र जेव्हा मी म्हणतो ना, खरंच हा एक विचारधारा असणारा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून दुसऱ्या राज्यात काय घडते किंवा गायपट्टा कधीच इकडे होणार नाही. माणसं जागी आहेत तिथं, माणसं वाट बघतायत की कोण काय करतोय. बघा, मला तुम्ही सांगा, की लोकशाहीमध्ये बदल होत होते काय, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एक मताचा अधिकार दिला. तो खूप खूप महत्वाचा अधिकार आहे. म्हणजे तिथं कुणी अदानी अंबानी असो किंवा तुम्ही आम्ही असो, आमच्या प्रत्येकाला एकच मत आहे. ही मत कोण आहे? तर नालायक ती कुणी सत्ता असेल, कुणी पण सत्ता असेल, तर तो उलटून टाकण्याचा अधिकार जो दिलाय. ती लोकशाहीची ताकद आहे. ती लोकशाहीची ताकद मारली जाते. ईव्हीएमचे घोटाळे पुढे येत आहेत. तुमच्या त्या मतदानाच्या यादीमध्ये गोंधळ केला जातोय. त्या पश्चिम बंगालमध्ये तर 90 लाख मतदारांना वगळून टाकलं गेलं. तिथं काहीतरी निमलष्करी ते सैन्य बोलवलं गेलं. अशा बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे सगळ्या तपास यंत्रणा, सगळ्या यंत्रणा ह्यांच्या घरी पाणी भरतायत. म्हणजे आज लोकशाहीला पूर्ण त्यांनी वाकवलेली आहे. पण एक लक्षात ठेवा, सामान्य माणूस जागा आहे. सामान्य माणूस. लोकशाहीमध्ये ताकद कुणाची असते? लोकांची ताकद सामान्य असते. माणूस. सत्ता कुणाची असते? लोकांची सत्ता आहे. ही सत्ता ना, असे खूप सारी सरकार आली या देशात आणि ती एक दिवस नेस्त नाबूत नुसती गेली नाही,
ती नेस्तनाबूत झाली. कुठलंही सरकार जर ते लोकांच्यासाठी नसेल, कारण लोकशाही लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य असतं. आज काही लोकांचं काही लोकांसाठी चालवलेलं हे राज्य आहे. हे राज्य ही लोकच उलटून टाकतील. हे कुणाचंही असू देत, जे चुकीचं आहे, कारण ही लोकशाही आहे. हे लोकांचं राज्य आणि लोक जागा आहेत आणि जागे आहेत. लोक हे सगळं बघतायत. एक दिवस लोकच तुमच्या आमच्या बरोबर उभं राहतील आणि हे सगळं बदलून टाकतील. धन्यवाद कविता मेत्रेजी. तुम्ही एक सकारात्मक असा आशावाद या चर्चेच्या समाप्तीच्या वेळेला तुम्ही व्यक्त केला. मुद्दा असा आहे की शेवटी ही लोकशाही आहे. तुमचा लोकशाहीवर विश्वास आहे. तुमचा महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावरती तुम्ही विश्वास व्यक्त केलेला आहे आणि लोक हे अगदीच भरकटलेले नाही आहेत. ते सगळं बघता आहेत. ते एक दिवस याचा जो सोक्ष आहे तो लावतील. सत्ता किती जरी मोजर असली, सत्ता किती जरी प्रबळ असली, तर ती उलथवण्याची ताकद ही सर्वसामान्य लोकांमध्ये आहे. आणि ह्या जर गुन्हेगारीच्या घटना जर वाढत गेल्या, नाही थांबल्या, सरकार जर त्याच्यावरती त्या रोखण्यामध्ये जर अपयशी ठरलं आणि लोकांचं लक्ष ते भलतीकडे जर भरकवत असेल, तर असं काय होणार नाही. लोक एक दिवस या सरकारला उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाहीत. हा आशावाद तुम्ही व्यक्त केलात. आपण पुन्हा एकदा नक्की आपण भेटणार आहोत. वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला चर्चा करायची आहे आणि जरा वेगळ्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचं राजकारण त्याच्यामध्ये न करता एक तटस्थ पद्धतीने आपण विषयांकडे बघू शकतो का, या पद्धतीने आपल्याला चर्चा घडवायची आहे. आपण या चर्चेमध्ये सहभाग घेतलात. आपले खूप खूप धन्यवाद आणि जय हिंद. नमस्कार. थँक्यू.